10 पेशंट ज्यांना मधुमेह असतो त्यापैकी 4 लोकांना माहीतच नसतं की त्यांना मधुमेह म्हणजे डायबिटीस आहे. तर हे स्टॅटिस्टिक खरं आहे का? हो आहे. बरेच लोकांना सिम्पटम्स असतात म्हणजे म्हणजे लक्षणं. हो, लक्षणं जास्त असतात. जशी जास्त लघवी होते किंवा तहान लागते किंवा वजन कमी होतं किंवा खाज येते किंवा जखम भरत नाही. पण काही लोकं असतात ज्यांना काहीच सिम्पटम्स असत नाही. ह्याचं कारण असं आहे की आपल्या किडनीमध्ये वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं रिनल थ्रेशोल्ड असतं. अच्छा. ऑन ॲन ॲव्हरेज ते 180 मिलीग्रॅम% असतं. म्हणजे रक्तामध्ये जेव्हा शुगर 180 असते तेव्हा मग ती युरिनमध्ये दिसायला लागते. अच्छा. पण ही रिनल थ्रेशोल्ड व्हेरी होऊ शकते. त्यामुळे काही लोकांमध्ये हाय थ्रेशोल्ड असताना ते युरिनमध्ये जात नाही आणि सिम्पटम्स होत नाहीत. जेव्हा अच्छा. युरिनमध्ये शुगर जाते ती पाण्याला खेचते आणि त्यामुळे युरिन जास्त होते. म्हणजे सतत लघवीला जाणे हे बरोबर. एक लक्षण जे आहे डायबिटीस. बरोबर. आणि जास्त लघवी होते म्हणून जास्त तहान पण लागते कारण थर्स्ट सेंटरला ते स्टिम्युलेट होतं. आणि कारण प्रोटीन आणि फॅट ब्रेकडाऊन होतात त्यामुळे वजन कमी होतं. तर काही पेशंटमध्ये ते युरिनमध्ये पास होत नाही आणि हे सगळे लक्षणं जे आहेत ते होत नाहीत. त्यामुळे शुगर सगळ्या ग्रंथीमध्ये स्प्रेड होते आणि त्याच्यावरती असर होतो. आणि जेव्हा काही पेशंट इन्शुरन्ससाठी जातात, चेकअपसाठी किंवा सर्जरीसाठी जातात आणि ते ब्लड टेस्ट करतात तेव्हा त्यांना कळतं की डायबिटीज आहे. हो. काही पेशंटमध्ये त्यांना कॉम्प्लिकेशन्स होतो आणि ते कॉम्प्लिकेशनसाठी ट्रीटमेंटसाठी जातात आणि मधुमेह आढळतो. तर त्यामुळे मग आपण चाचणी, रक्त चाचणी वेळोवेळी केली पाहिजे का? म्हणजे जरूर म्हणजे जरूर दरवर्षी एकदा? दरवर्षी करायला पाहिजे. ओके. ज्यांच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री जास्त आहे त्यांनी लवकर करायला पाहिजे. ज्यांच्यामध्ये ब्लड प्रेशर आहे किंवा कोलेस्ट्रॉल आहे किंवा स्थूलपणा आहे तर त्यांनी लवकर करायला पाहिजे. ओके. सो ऑन ॲन ॲव्हरेज 45 इयर्सच्या नंतर तर जरूर करायला पाहिजे. पण स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री किंवा दुसरे रिस्क फॅक्टर्स असेल तर लवकर करायला पाहिजे. म्हणजे आणखी जर तुमच्या आई-बाबांना किंवा आजी-आजोबांना डायबिटीस होता तर हो, तुम्हाला होण्याची शक्यता जास्ती असते. बरोबर बरोबर.